अमरावतीतील व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील गुन्हेगाराला आता कठोर शिक्षा. होय, निर्णय झालाय. आता माफी मिळणार नाही. तारीख ठरली. या दिवशी होणार गुन्हेगारांचा अंत. अमरावतीमध्ये 380हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याची एक बातमी समोर आली होती. व्हिडिओमध्ये मुली वेगळ्या असायच्या, पण मुलगा एकच, ज्याचं नाव आयान शेख. वय वर्ष फक्त 19. पण तब्बल 180 महिलांचे व्हिडिओ त्याने काढून व्हायरल केले होते. एक मुलगा इतक्या मोठ्या प्रमाणावर असं कसं करू शकतो, असा प्रश्न बातमी पाहून प्रत्येकाला पडला होता. पण तेवढ्यात हे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्राला पहिला धक्का 2 दिवसापूर्वी बसला होता. पण तेवढ्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली. तेव्हा त्याने जे सांगितलं, जी युक्ती त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यासाठी वापरली होती, ती युक्ती जेव्हा त्याने सांगितली, ती ऐकून महाराष्ट्राला सगळ्यात मोठा दुसरा धक्का बसलाय. अखेर या प्रकरणातील अटक करण्यामध्ये पोलिसांनी अतिशय यशस्वी कामगिरी केली असून आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. आता कालपर्यंत सगळ्यांना हे व्हायरल व्हिडिओ पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. पण आज जेव्हा याला शिक्षेविषयी बातमी समोर आली, जेव्हा याला माफी नाही तर कठोरातली कठोर शिक्षा समोर आल्याची बातमी समोर आली, तेव्हा एकंदरच अक्षरशः महाराष्ट्रामध्ये एक वातावरण समाधानाचं प्रसरलंय. 5 मिनिटापूर्वी अशी काही बातमी समोर आली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण होणार. आता अखेर कुठलीही शिक्षा मिळणार नाही. या दिवशी होणार गुन्हेगाराचा अंत. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाने धुमाकूळ घातलाय. प्रत्येकाला प्रश्न पडला होता की या प्रकरणामागचं सत्य काय आहे. हा मुलगा नेमकं काय युक्ती वापरायचा, याच्या मागे कोणतं मोठं षडयंत्र रचलं होतं, ही सगळ्याला प्रतीक्षा होती. पण तेवढ्यात अखेर त्याला शिक्षा आता त्या ठिकाणी झाल्याची बातमी समोर आली. तारीख जाहीर झाली. आता या दिवशी होणार अंत. मग काय आहे या प्रकरणातील कारवाई, काय होणार आहे शिक्षा, काय तारीख ठरवण्यात आली, कोणत्या दिवशी या गुन्हेगारांचा अंत होणार, चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी अमरावतीमधून 3 ते 4 दिवसापूर्वी आली होती. पण खरं तर याची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली होती. आता गुन्हेगाराला पकडण्यात आले. त्याला आता अतिशय कठोर अंतिम शिक्षेचा निर्णय झाल्याची बातमी ही समोर येताना दिसत आहे. पण त्याचबरोबर तारीखही निश्चित झाली. पण या घटनेमागचा सगळ्याला जो प्रश्न पडलाय की तो नेमका असं काय करायचा, तो अशी काय युक्ती वापरायचा की जेणेकरून तो इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करायचा. खरं तर हेच सत्य आपल्याला पहिले जाणून घ्यावं लागेल. अक्षरशः हेच सत्य जाणून घेतल्यानंतर त्याच्या शिक्षेची जे तरतूद आहे ती करण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता ही जी घटना आहे अमरावतीच्या परतवाड्यात सुरू झाली होती. खरं तर याची सुरुवात झाली ज्यावेळेस व्हॉट्सअपवर काही क्लिप यायला सुरुवात झाल्या. स्थानिक लोकांच्या मोबाईलवर काही जण एकामेकाला क्लिप पाठवायचे. मग त्यामध्ये काही अगदी व्हिडिओ असायचे ज्याची चर्चा प्रचंड जोर धरू लागली. त्या व्हिडिओमध्ये अगदी वेगळाच प्रकार असायचा. पण जेव्हा 13 तारखेला भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी या प्रकरणाबद्दल फेसबुक पोस्ट टाकली, त्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांनी पोलिसांची भेट घेतली. पोलिसांना त्यांनी एक पेनड्राईव्ह दिला. आमदारांनी रात्रभर ठाण मांडून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. अनेक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यामुळे हे खरं तर वातावरण तापलं. आता खरं तर त्या व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे कुणी बाहेर येत नव्हतं. पण जेव्हा पोलिसांनी दखल घेऊन गुन्ह्याची नोंद केली आणि आरोपीला अटक करावी अशा मागणीनं जोर धरला, त्यानंतर खासदार अनिल बोंडे यांनी निवेदन दिलेलं व्हायरल झालं. त्यात लिहिलेलं होतं की अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप, स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जातात. विशिष्ट भाषामध्ये या ग्रुपमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केलं जातं. त्यानंतर त्यांचे नंबर काही तरुणाला दिले जातात. हे तरुण संपर्क साधून मैत्री करतात, सुरुवातीला गप्पा मारतात आणि नंतर चुकीच्या लिंक आणि व्हिडिओ पाठवून एक जाळं विणतात, जाशात घेतात. अशा प्रकारचे जाळं त्यांचं चाललं होतं. ही घटनेची सुरुवात खरी 2 महिन्यापूर्वी झाली होती. पण अखेर न्यायदेवता किंवा पोलिसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला आणि अखेर ती सजा झाली, ती कठोर शिक्षा आता झाल्याची बातमी समोर आली. अखेर तारीख जाहीर. या तारखेला होणार अंत. अगदी चुकीच्या मार्गावर त्या ठिकाणी हे प्रकरण चाललं होतं. 180 पेक्षा अधिक त्या ठिकाणी लोकांना जाळ्यात ओढलं गेलं होतं. अगदी हे प्रकरण तिथल्यापुरतं लिमिटेड राहिलं नाही, तर मुंबई, पुणे या ठिकाणी जाऊन देखील अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करण्यात आले. 350 पेक्षा अधिक व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आणि त्याच प्रकारे त्या लोकांना चुकीच्या मार्गावर ढकलण्यासाठी धमकवलं. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी वश करण्यात आलं. पुरावे दाखवण्याची हिंमत नसल्याने कुणीही त्या ठिकाणी पुढे जाऊन तक्रार केली नाही. संशयिताचं नाव तुम्ही कुणी घेतलं नाही. पण अखेर अक्षरशः हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता इथपर्यंत सगळ्याला सगळी स्टोरी माहीत आहे. पण पुढे नेमकं काय झालं. पण सगळ्यात पहिला मोठा धक्का बसला की जेव्हा या मुलानं
खरी स्टोरी सांगायला सुरुवात केली की नेमकं तो असं काय युक्ती वापरायचा, तो नेमकं काय बोलायचा, तो नेमकं कसं काय करायचा की ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार व्हायचा आणि इतके जण त्याच्या झाशामध्ये यायचे. काही स्थानिक पत्रकारांनी आणि पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये 2 मित्र होते. परतवाडा शहरात राहणारे 2 मित्र, शेख आयान आणि उजेर खान इक्बाल खान, दोघंही एकाच वयाचे. साधारण वर्षभरापूर्वी आयान आणि उजेरमध्ये क्रेज लागली, एक प्रकारची शर्यत लागली. शर्यत होती की कोण जास्त साधारणपणे जास्त संख्या वाढवतं आणि याचीच त्यांची त्या ठिकाणी एक प्रकारे शर्यत लागली होती. कोण किती व्हिडिओ शूट करतं, कोण किती जास्त फसवतं, अशा प्रकारचे हे त्या ठिकाणी हे सुरू झाले. आता ते बरोबर जाळ्यात ओढायचे, व्हिडिओ काढायचे आणि एकमेकांना व्हिडिओ पाठवायचे. पण हळूहळू हा व्हिडिओ सगळीकडे पसरायला सुरुवात झाला. आता याच्यात एक नसून दुसरा देखील व्यक्ती याच्यामध्ये सामील झाला होता. हे प्रकरण पाहता पाहता परतवाडी, अमरावती, अचलपूर ते नागपूरपर्यंत अशा प्रकारच्या त्या ठिकाणी लोकांना ते जाळ्यात ओढायला सुरुवात केली होती. ते सुरुवातीला ओळख वाढायचे, नंतर जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर भेटायला बोलवायचे. भेटायचं ठिकाण हेच ठरवायचे. चिखलदरा परिसरात असणाऱ्या त्यांच्या मित्राचा लॉज, या लॉजवर ते अगदी विचित्र परिस्थितीतले फोटो आणि व्हिडिओ शूट करायचे आणि एकामेकांना पुरावा म्हणून पाठवायचे. आता प्रश्न पडतो की त्यांची ही जी पद्धत होती, या पद्धतीला ते लोक बळी कसं काय पडत होते. तर त्याला हे पोलिसांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्याने जे सांगितलं त्याने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा धक्का बसलाय. त्याला विचारण्यात आलं, तू इतक्या मोठ्या प्रमाणावर कसं काय हे केलं. तर त्याने एक आयडिया सांगितली, एक अशी युक्ती सांगितली की जी सगळ्यांना त्या ठिकाणी एक भुरळ पाडते किंवा एक प्रकारे धक्का देते. तर ती पद्धत अशी होती की एका व्यक्तीला त्याने बोलवल्यानंतर, त्याचं साधारणपणे त्याने ते व्हिडिओ काढल्यानंतर तो तिथून पुढे गेल्यानंतर तो फोन करून बोलायचा की तुझे व्हिडिओ मी काढलेले आहेत, आता हे व्हिडिओ मी व्हायरल करेल, तू जर तुझ्या मैत्रिणीला घेऊन आली नाहीस तर हे व्हिडिओ तुझे व्हायरल करेल. आणि अशा प्रकारे धमकावून तो याच्या मैत्रिणीला बोलून घ्यायचा आणि त्या मैत्रिणीचे पुन्हा व्हिडिओ काढून तिला धमकी देऊन तिच्या मैत्रिणीला बोलून घ्यायचा. अशा प्रकारे ही साखळी त्या ठिकाणी सुरू होती. आता हे व्हिडिओ त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नसून अनेक ठिकाणी गेलेले आहेत आणि आता या प्रकरणात जी अंतिम कारवाई झालेली आहे तर ती कारवाई अशा पद्धतीनं झाली आहे की त्यांना आता पोलीस कोठडी जी आहे तर ती कठोर पद्धतीनं सुनावलेली आहे. त्यांची अतिशय चाचपणी त्या ठिकाणी सुरू आहे. घरावर बुलडोझर त्या ठिकाणी लावून त्यांचं घर देखील जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे आणि भाजपचे एक नेत्या नवनीत राणा यांनी डायरेक्ट त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करा, त्यांचा अंत निश्चित करा, अशा प्रकारची देखील मागणी त्यांनी केलेली आहे. कठोरपणे त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींचं खंडन करत एक प्रकारे त्यांना अंतिम शिक्षा देऊन टाका, अंतिम शिक्षेची मागणी त्यांनी केली आणि त्यामुळे सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झालं. मग ती शिक्षा नेमकं कशा पद्धतीने होणार, काय होणार, याविषयी चर्चेची झोड उठली. पण नक्की आता तुमचं काय याच्यावर मत आहे, तुमचं मत काय आहे, अशा प्रकारांमध्ये कोणती शिक्षा द्यायला पाहिजे, तुमचं मत नेमकं काय, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.